शिवसेना खासदार नरेश म्हस्के आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. म्हस्के साहेब, आपण जर बघितलं तर क्लिअर मॅन्डेट महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळालं आहे. सत्ता स्थापनेवरती तुमचा दावा देखील आहे. असं असताना कधीपर्यंत तुम्ही सत्ता स्थापन कराल आणि कधीपर्यंत राज्याला नवं सरकार मिळेल? लवकरच राज्याला नवीन सरकार मिळेल. अच्छा. एकूण बघतोय की अशी चर्चा सुरू आहे आणि आमदारांची इच्छा देखील काही खाजगीत बोलून दाखवतात की एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं, कारण ज्या पद्धतीचा स्ट्राईक रेट आणि ज्या निवडणुका लढवण्यात आल्या त्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवण्यात आल्या. एक कॉमन मॅन मुख्यमंत्री पुन्हा राज्याला मिळावा. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या गेल्या. एक चेहरा म्हणून एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा ही सर्व मंडळी चेहरा म्हणून या महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारलेली आहेत. मी शिवसेनेचा एक कार्यकर्ता आहे, खासदार आहे, त्याच्यामुळे साहजिकच मला असं वाटतं आहे की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. त्या पद्धतीने आमच्या आमदारांनासुद्धा सगळ्यांना वाटतं आहे. आणि आपण पाहिलं की लोकप्रियता आणि ह्याचे जे अनेक महिन्यांचे सर्वे झाले त्यात एकनाथ शिंदेसाहेब एक नंबरला होते. सर्वजणांनीच मेहनत केलेली आहे त्याच्यामध्ये. पण आम्हाला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेबांचा चेहरा या राज्याला मुख्यमंत्री म्हणून जाहीर व्हावा. कुठलाही फॉर्म्युला आधी ठरला नव्हता, पण आता असं वाटतंय, कारण भाजपाचे आमदार देखील त्यांची इच्छा आहे की त्यांचं संख्याबळ जास्त आहे, तर स्वाभाविक त्यांनाही त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय. अडीच वर्ष असं काही होऊ शकतं का राज्यात? हे बघा, महायुतीचे नेते यासंबंधी निर्णय घेतील. वरिष्ठ नेते, मी कार्यकर्ता आहे जरी खासदार असलो तरी, आणि ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही नसतो. आणि असं व्हावं अशी अपेक्षा आहे का? अडीच वर्ष आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं आम्हाला वाटतं आहे. हरियाणा असेल, बिहारमध्ये सुद्धा बघा संख्या कमी होते, परंतु नितीश कुमार यांना भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीच्या NDA सरकारने मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं. अशाच पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेब यांना जाहीर करावं अशी आमची इच्छा आहे. 26 तारखेला सरकारचा कार्यकाळ संपतोय. ती तारीख तुम्ही पकडणार आहात की काही विलंब होऊ शकतो? आता इतकं तरी तुम्हाला माहिती असू शकतं. नाही, मुख्य नेते निर्णय घेतील आणि कार्यकाळ जरी संपला असेल तरी ज्यावेळी निवडणूक आयोग राज्यपालांकडे यादी देतो निवडून आलेल्या आमदारांची, त्यावेळी ती प्रोसिजर सुरू होते. तर आपण बघतो एक स्वाभाविक इच्छा व्यक्त केली जाते की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे. अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.